हे बघ राजू, मागच्या वेळी सारखं वेड्यासारखं मुलीकडे बघत बसू नको. मी सांगीन ते प्रश्न विचार. या नमस्कार. या. अरे पाहुणे आले. मन झालं धुंद माझिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढा लागली ओढा मन हे निवाड. मला काय प्रश्न असतील तो विचारा. काय तुमचं नाव? गायत्री संगीते. राजू, मटण विचार. मटण, मला संडेला मटण लागतं. स्वयंपाक करता येतो? हो मटण? हो येतं. पोळी? तांबडा पांढरा रस्सा. पोळी गोल करता येते? येते. मी तुमच्याशी थोडं बोलू शकते का? लवकर या रे, बाल्कनीत रील बनवत बसू नका. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, मी एक प्रश्न विचारू? हा विचारा. तुम्हाला ऐकता येतं का? हो. गाणं ऐकता येतं? हो. चला तर मग माझ्या मामाचं गाणं ऐकायला. काय? तुमचा मामा गाणं गातो? तुम्ही महाबळेश्वरचं नाही ना? हो, मी महाबळेश्वरची आहे. मला 2 मामा आहेत, एक सध्या गावाला गेलेत. या सुरानो चंद्रवा. चला मी तुम्हाला भेटवते. मामा बघा कोण आलंय. मामा बघा कोण आलंय. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. बरं झालं तुम्ही आलात. बरेच दिवस झाला माझ्याकडे कोणी श्रोताच नाही. नंतर सांगतो तुम्ही. चला आता चला. चला तुम्ही चला. नंतर सांगतो मी. चला. पाहुणे थांबा. अहो पळू नका. थांबा. हो, पोळ्या गोल करता येतात का म्हणे. यानंतर राजूने मामांच्या गाण्यांचा इतका धसका घेतला की कुणाच्याही घरी तो पोहे खायला गेला नाही आणि आजन्म अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. काका अजूनही आपल्या मुलींसाठी मुलगा शोधतायत. तोपर्यंत गायत्री संगीते यांनी आपली PhD कंप्लीट केली.